शिवाजी महाराज कोण होते, काय होते, हे काही आपल्याला जास्त अननोन नाहीये किंवा जास्त काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये. आजकाल सोशल मीडिया AIचा जमाना आहे, त्यामुळं आपण बऱ्याच ठिकाणी शिवाजी महाराज ऐकतो, पण त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहे, त्यामुळे यांनी कुठंतरी शिवाजी महाराज वाचले पण, बघितले पण, आचरणात पण आणले. पण मग खरी गोष्ट अशी आहे की आज प्रेस्टिज रीडिंगच्या माध्यमातून आपण ही शिवजयंती साजरी करण्याचा उद्देश असा आहे की स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या याच्यात प्रवाहात कुठंतरी आपण कुणाच्या जयंत्या, पुण्यतिथ्या ह्या आपल्याला ऐकण्यात येतात, आपण वाचतो, पण कुठंतरी एक त्या रूपाने किंवा त्या माध्यमातून, आता मुली तर क्रांती चौकात नाही जाऊ शकत, मुलं जातील, मुलांनी फोटो वगैरे काढले सगळीकडं, पण मग खास करून हे 10 मिनिट आपण याच्यासाठी देऊयात की आज आपण शिवाजी महाराजांचे बरेचसे गुण आहे, म्हणजे त्यांचं सैन्यामध्ये योगदान आपण त्यांच्याकडून बऱ्यापैकी कॉपी करतो. डॉक्टर आंबेडकर कुठंतरी असं म्हटलेले होते की मला राज्यघटना लिहिताना कष्ट करायची गरज नाही पडली जास्तीचे, कारण की शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या समोर होतं. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून बऱ्याचशा उद्योजकांनी प्रेरणा घेतली, त्यांनी स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं. त्यानंतर आपण पण कुठंतरी भारत सरकार नौदल प्रमुख म्हणून शिवाजी महाराजांचं गुणगान गातो. तर या सगळ्या गोष्टीत जर कधी विचार केला की शिवाजी महाराजांचं एवढं भव्य रूप आहे की जे एका कुठंतरी त्यांना सीमित केलं जाऊ शकत नाही, तर मग आज आपल्या समोर जे शिवाजी महाराज आहे ते असेच आहे की ते निर्व्यसनी होते. हा निर्व्यसनी त्यांचा गुण आपण घेऊ शकतो, जेणेकरून त्यांनी जी शपथ घेतली स्वराज्याची ती त्यांनी पूर्णत्वास नेली. त्या रूपाने आपण त्यांना आज आपण कुठंतरी अशी शपथ घेऊ की जेणेकरून 1-2 वर्षात 6 महिन्यात आपल्या सगळ्यांना पोस्ट मिळेल. त्यानंतर त्यांचं जर कधी MPSC सोडून कोणी उद्योजक होण्याचं स्वप्न बघत असेल, त्यांनी शिवाजी महाराज नक्की अभ्यासावे. असं अथांग ग्रुप ज्या शिवाजी महाराजांचं आहे ते आपल्या समोर आहे. माझ्यापेक्षा इथं उभे असलेले आपण सगळे त्यांना अजून शिवाजी महाराज जास्त समजले असेल, पण कदाचित ते बोलत नसेल इथे. मी आपल्या समोर जे काही असेल आता, कारण की मी जास्त बोलण्यापेक्षा आपण सगळे कुठंतरी सुशिक्षित आहे, आपण काही गोष्टी ऐकलेल्या आहे, वाचलेल्या आहे, म्हणजे जास्त करून आपण स्पर्धा परीक्षेच्या असल्यामुळे आपण वाचनावर जास्त विश्वास ठेवतो आणि ज्या गोष्टी आपण वाचल्या त्या अंमलात सुद्धा आणतो, म्हणजे मॅक्झिमम मुलं ते आहेच. आणि ह्या सगळ्याकडून आज शिवजयंतीनिमित्त मी प्रेस्टिज स्टडी पॉईंटच्या वतीनं आणि आपल्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीनं आपल्याला एवढ्या शुभेच्छा देतो की येणाऱ्या 6 महिन्यात जे आपण टार्गेट सेट केलेलं असेल ती पोस्ट आणि जो आपला अभ्यास चालू असेल तो आजच्या दिवसापासून द्विगुणित हो. म्हणजे कोणी 4 तास करत असेल तर त्यांनी 8 तास करा, जे 8 तास करत असेल त्यांनी 10 तास करा, 12 तास करा. आणि तुम्हाला या रीडिंग कडून मी राहुलच्या वतीने हे शब्द देतो की तुम्हाला इथं कुठंच कोणती गोष्ट कमी पडणार नाही. आणि इतकं फॅमिली वातावरण आपण 1 तारखेपासून ठेवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून कुणाला ही रीडिंग किंवा ह्या रीडिंगच्या प्रत्येक सदस्याला इथं कोणताही परकेपणा वाटणार नाही, अशी मी ग्वाही देतो. आणि हे जे शिवजयंतीनिमित्त आपल्यासमोर 2 शब्द मांडले ते थांबवतो. धन्यवाद.